आज संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. विठ्ठलाच्या जयघोषामध्ये न्हाऊन निघालेला आहे. काय ताकद आहे या माऊलीच्या नावामध्ये, काय ताकद आहे या विठ्ठलाच्या नावामध्ये. एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळाच उत्साह देऊन जाते. आणि ह्या ऊर्जेसाठीच वारकरी जो आहे तो मैलोनमैलचा प्रवास करत असतो, ही वारी करत असतो. आणि आपल्या विठुरायाच्या, आपल्या सावळ्या विठुरायाचे एक दर्शन घेण्यासाठी, एक झलक पाहण्यासाठी हा संपूर्ण त्याचा प्रवास होत असतो. कुठल्याही प्रकारचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर नसतो, कुठल्याही प्रकारचं क्षीण त्यांच्या चेहऱ्यावर नसतं. काय ही परंपरा आहे, काय ही प्रथा आहे, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आहेत. शेवडेजी, मगाशी मी जसा उल्लेख केलेला होता की वेगळीच अलौकिक शक्ती म्हणजे या वारीमधून मिळत असते. एक वेगळीच ऊर्जा मिळत असते जी वर्षभर पुरेल इतकी असते. म्हणजे सर्व काही विठुनावावर, विठोबाच्या ह्याच्यावर सोपून वारकरी जो आहे तो आपली पेरणी करून निघालेला असतो, ही वारी करत असतो. एवढ्या दिवसांचा प्रवास, महिनाभराचा प्रवास, मात्र कुठलाही थकवा, कुठलाही टेन्शन म्हणा किंवा आणि काही त्याच्या चेहऱ्यावर कधीही जाणवत नसतं. या वारीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या तोंडून एरवी आपण एकमेकांना नावाने हाक मारतो, मात्र वारीमध्ये सहभागी झालेला मग तो चिमुरडा असो किंवा आजीबाई असो, प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकमेकाला हाक मारताना माऊली असंच म्हटलं जातं. माऊलीचा अर्थ काय, तर माऊली म्हणजे माय, आई, एवढंच आम्हाला माहिती. मात्र एकमेकांना माऊली म्हणण्यामागचा नेमका उद्देश काय, का असं त्यांच्या तोंडातून नेहमी बाहेर पडत असतं की माऊली? हा जो सगळ्यांचा मिळून प्रवास आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, माऊली या शब्दाचा सगळ्यात सोपा अर्थ लेकराचं हित जी चिंतित आहे तिला म्हणतात माऊली. हो. त्यामुळे लेकराचा जो आपला विचार असतो आईच्या मनामध्ये, ते पडलंय, त्याला दुखतंय, त्याला काय होतंय ते बरोबर तिला कळतं बरं का. बाकी कोणाला चटकन कळणार नाही. उलट बापाची अवस्था तर अशी असते की मुलं फार रडायला लागलं तर बाप सरळ सांगतो की त्याला जरा गप्प कर ना म्हणून. ती गप्प करण्याचा प्रयत्न करत असते. चटकन होईलच ते असं नाही, पण त्याच्या मुळापर्यंत जायचा ती प्रयत्न करते, ती माऊली. आणि इथे तर माऊलींनी माऊली का म्हटलंय, कारण संपूर्ण जगाचं हित व्हावं, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात म्हटलंय. इथे हिंदू जात म्हटले गाव नाही, प्राणी जात म्हटले. प्राणी जात म्हटले. संपूर्ण विश्वाचा केलेला विचार, त्याच्या हिताचा केलेला विचार, म्हणून ज्ञानेश्वरांना माऊली म्हटले. आता याच माऊलींचं हे पसायदान घेऊन आणि सगळेजण भेटायला चाललेत त्या विठ्ठलाला म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनातली भावना त्या विठ्ठलाला भेटायचं ही आहेच, पण सगळे एकत्रित रीतीने चालतायत तेव्हा ते एकमेकांची काळजी घेणं हे तितकंच स्वाभाविक नाहीये का? बरोबर. नामदेवराय सुद्धा माऊली हा उल्लेख ज्ञानोबांच्या बद्दल करतात. ते तर योग्यांची माऊली असंही म्हणतात. नाथ महाराज साधकांचा मायबाप म्हणतात माऊलींना. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकाला माऊली असं संबोधतो. नम्रपणा, लीनपणा एवढा आहे. वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लागत असे पायी. हा जो नम्रपणा आहे की समोरच्याकडून मी फक्त नमस्कार करून घेईन असा नाही माझा मोठेपणा. समोरचा माझ्या पाया पडल्यानंतर मी लगेच वाकून त्याच्या पाया पडतोय. हा जो भाग आहे ना, हा नम्रपणा ही वारी शिकवतीये. वारी मला मी जगामध्ये जगायचंय कसं याचं आपोआप ट्रेनिंग देते. तिथे नम्र भाव असणं. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. कारण लव्हाळं नम्र होतं म्हणून ते वाचतं. झाड तसंच उभं राहतं, नष्ट होतं. हा जो भाग आहे ना, हा माझ्या दृष्टीने ही अशी शिकवण मिळत जाते आपल्याला. आणि म्हणून प्रत्येकजण एकमेकाला, बरं माऊली या शब्दात मुळात स्नेह आहे, प्रेम आहे, आणि ते प्रेम तिथे अनुस्यूत आहे, म्हणून प्रत्येकजण एकमेकाला माऊली म्हणतात. म्हणजे आज खऱ्या अर्थानं तुमच्या तोंडून वारी, माऊलीचा अर्थ जाणून खरंच धन्य झाल्यासारखं वाटतंय. कारण आतापर्यंत स्टुडिओमध्ये ज्या वेळेला आपण एखादा कार्यक्रम करत असतो आणि ज्या वेळेला ती वारी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो, तो अनुभव घेतल्याशिवाय ते सांगता येत नाही. म्हणजे इथे बसून बोलणं फार सोपं असतं, मात्र त्या वातावरणामध्ये सहभागी होणं, एकरूप होणं आणि त्यानंतर ते सांगणं, याच्यामध्ये खूप फरक आहे.
हे आज जाणवलं. म्हणजे तुमच्या बोलण्यातून तरी आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ते कळलं असेल की खूप मोठा फरक आहे. वारी ही एकदा तरी केलीच पाहिजे. करण्याची तर इच्छा आहेच, मात्र वेळ कधी येते माहिती नाहीये. जसं आता आपण म्हणत होतो की पंचांगानुसार वारीचं सगळं कार्यक्रम ठरत असतो. एक तिथी असते, तिथीनुसार आपले सणवार आपण साजरे करत असतो. वारी, वारकरी, माऊली वेगळे अर्थ आहेत. एक वेगळाच भाव, एक वेगळीच प्रसन्नता, एक वेगळाच उत्साह जो आहे तो या वारीच्या माध्यमातून आपण दरवेळेला अनुभवत असतो. मात्र ज्या संतांनी ही प्रथा परंपरा घालून दिली, संतांचं नेमकं कार्य काय हो? म्हणजे अनेकदा प्रश्न पडतो, वारी म्हटलं की संत आठवतात, संत म्हटलं की वारी आठवते. मात्र संतांचं नेमकं कार्य काय? खूप चांगला प्रश्न आहे हा. त्याचं कारण शके 1272मध्ये ज्ञानेश्वरीचं निर्माण झालं आणि त्याच्यानंतर साधारणपणे 16व्या-17व्या शतकापर्यंत आपण संतांची मांदियाळी निर्माण झाल्यासारखं बघतो. वेगवेगळ्या ज्ञातीतले संत निर्माण झालेले आहेत आणि या सगळ्या संतांचं काहींनी आरोप केलेले आहेत संतांच्यावरती की संतांनी समाज निष्क्रिय केला म्हणे. संत का रिकामटेकडे होते का? जसं वारकऱ्यांच्या बद्दल काही आक्षेप घेणारे करतात की अहो ते रिकामटेकडे असतात म्हणून जातात. चला म्हटलं मान्य, सगळे वारकरी रिकामटेकडे असतात. तुम्ही 20 माणसं बोलवा, तुमच्या कामासाठी येतात का ते? इथे 20-25 लाख लोक कसे जातात? रिकामटेकडे असतात म्हणून जातात. उगाच काही बोलायचं अशी अवस्था असते. संत समाज निष्क्रिय कसा करतील? संतांनी भक्तीच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्रित केलं. बरं, प्रत्येकाचा जन्म वेगवेगळ्या कारणासाठी झालेला असतो. परकीय आक्रमण त्या काळात होतच होतं. सगळा समाज दबून गेल्यासारखा जिथे राहत होता, तिथे संतांनी एकमेकांना आपापल्या जातींचा सुद्धा विसर पडू देऊन सगळ्यांना एकत्रित केलं. आणि हा जो आणि तो माध्यम काय निवडलंय? भक्तिमार्गाचं माध्यम निवडलंय. गंमत अशी आहे की राष्ट्रीय गोष्टींच्यापेक्षा धार्मिक गोष्टींकडे लोकांची गर्दी जास्त होते. आजकालचं उदाहरण आपण पाहिलं तरी आपल्याला कळेल, कारण मी भागवत सप्ताह करतो, रामायण सप्ताह पण करतो, त्यामुळे मला माहिती आहे. मी क्रांतिकारकांच्याही कथा सांगतो, पण क्रांतिकारकांच्या कथांपेक्षा भागवत आणि रामायणाला गर्दी खूप होते. म्हणजे धार्मिक गोष्टी करता गर्दी जास्त होते. आता ही गर्दी, हे बळ, धार्मिक एकी जी होते ती राष्ट्रीय एकीकडे पुढे वळवता येते. त्याच्याकरता योजक तसा लागतो, तो होत जातो. जेणू काम तेणू थाय, बीजा करे सो गोता खाय. बरोबर. संतांचं काम काय आहे? ही जाती कशी आहे? ऐशी कळवळ्याची जाती करती लाभाविण प्रीती, असे संत आहेत. त्यामुळे सगळ्यांना या भक्तीच्या माध्यमातून त्यांनी एकत्रित केलंय. हा एकत्रितपणाचा केवढा तरी मोठा संदेश त्यांनी दिलेला आहे. आम्ही कोणाला एकत्रित सुद्धा करत नाही, आम्ही काहीही करत नाही आणि नुसते आपल्या आराम खुर्चीवरती बसल्या बसल्या संतांनी काय केले असं विचारतो. ते काय फक्त टाळ कुटत बसलेले होते का? वेगवेगळ्या जातीतले संत निर्माण होत आहेत आणि तरी ते फक्त स्वतःच्या जातीपुरतं काम नाही करत आहेत, संपूर्ण मानव जातीच्या हिताकरता काम करत आहेत. मला सांगा, ह्याच्यातला 1/100 भाग जे करत नाहीत ते त्यांच्यावर आक्षेप घेतात? ह्याचं मला आश्चर्य वाटतं. माझ्या दृष्टीने हे संतांचं जे काम आहे ना, हे खूप मोठं काम आहे. बरोबर. म्हणजे एकरूप होणं, दूरदृष्टी ठेवून संतांनी त्यावेळेला अभंगातून आपलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं होतं. त्यांच्या अभंगांच्या ओळी जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे. प्रत्येक शब्दाचा एक अर्थ जो आहे तो एवढा सखोल आहे की तो मनामध्ये घर करून जातो, जर आपण त्याच दृष्टीनं तो वाचला तर. नुसतं सखोल एवढंच नाही, गंमत अशी आहे की कित्येक संतांच्या रचना आज सुद्धा लोकांना समजणं दुर्बोध जातं. मोठ्या मोठ्या लोकांना, म्हणजे आमच्या नावाच्या पुढे A to Z पैकी किती डिग्र्या लागल्या आहेत ते महत्त्वाचं नाही आहे. संत कोणत्या शाळेत गेले होते शिकायला? अकॅडमिक करिअर किंवा तत्सम अकॅडमिक एज्युकेशन हे त्यांचं कोणत्या प्रकारचं आहे हे नसून सुद्धा आजही आम्हाला कळत नाही, कारण आम्ही त्या भावाप्रती पोचूच शकत नाही. ही आजची आमची अवस्था आहे. आणि म्हणून मला सांगा की वेगवेगळ्या ज्ञातीतले झालेले संत, या वेगवेगळ्या ज्ञातीतल्या संतांनी आपापल्या रचना केल्या. या रचना लिखित स्वरूपात आज उपलब्ध आहेत. आज आमच्यावरती असे आक्षेप घेतले जातात, आमच्यावरती म्हणजे मी संपूर्ण समाजाकरता म्हणून बोलतो, हे लक्षात घ्या, की आपल्या समाजामध्ये एका फार मोठ्या वर्गाला शिक्षणापासून उपेक्षित ठेवलं गेलं. म्हटलं शक्य 1272 मला तर संत मंडळी दिसत आहेत की वेगवेगळ्या ज्ञातीतली आहेत, त्यांचे अभंग मला आज मिळतात. हे अभंग कोणी लिहिले होते हो? वेगवेगळ्या जातीतले. चोखोबांची पत्नी सुद्धा अभंग लिहिते ज्याचे अर्थ आज आम्हाला कळत नाहीत. अवघा रंग एक झाला, काय सुंदर वर्णन केलेलं आहे आणि अद्वैत सिद्धांत त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. इतका अप्रतिम रीतीने त्यांनी केलं आहे. आणि तरी आम्ही असं जे म्हणतो ना, हे खरं म्हणजे
आम्ही कदाचित स्वतःलाच फसवतोय का, हे सुद्धा बघायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जो दूरदृष्टी ठेवून त्यावेळेला जे लिहिलं गेलेलं होतं देशाच्या एकात्मतेसाठी आणि एकजूट होण्याची गरज आहे, हे त्यावेळेला संदेश संतांनी दिलेला होता. म्हणजे कितीही मोठी दूरदृष्टी असं म्हटलं तर वावगं ठरू नये या ठिकाणी. आता जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री जे पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते त्यावेळेला पंढरपूरमध्ये दाखल होताच मुख्यमंत्र्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. आणि सौभाग्यवती मुख्यमंत्री ही खेळामध्ये दंग झालेल्या पाहायला मिळाल्या. म्हणजे काय हा वेगळा रंग पाहूया. पाठीवा पाठीवा हे पाठीवा हे पाठीवा 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 हे मागे 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 वा मागे वा कॅमेरा के खाली कॅमेरा खाली घे. अरे खुर्ची आहे त्याची. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरपूरनंतर आता आपण येणार आहोत मुंबईमध्ये, वडाळ्यामध्ये जाणार आहोत, जे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी सुद्धा पहाटेपासूनच अगदी भक्तांनी रांगा लावलेल्या आहेत विठुरायाच्या दर्शनासाठी. आपली प्रतिनिधी आहे त्या ठिकाणी सीमा दाते. तिच्याकडून आपण त्या ठिकाणचं वातावरण, तिकडचा उत्साह जाणून घेणार आहोत. सीमा, सकाळपासूनच तू त्या ठिकाणी आहेस. कशा पद्धतीनं तिकडचं एक भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे, सविस्तर सांगशील? नक्कीच खरं तर पंढरपूरनंतर वडाळ्याचं जे विठ्ठल मंदिर आहे त्याला प्रति पंढरपूर म्हटलं जातं. आणि एकूणच पहाटे 4 वाजल्यापासून जे महाआरती जी आहे ती पहाटे 4ला झाली आणि त्यानंतर एकूणच या ठिकाणचं वातावरण जे आहे ते भक्तिमय झालेले आहे. लांबून या ठिकाणी अनेक मुंबईकर जे आहेत, भाविक जे आहेत ते आलेले दर्शनाला. ज्या लोकांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ती लोक या प्रति पंढरपूर वडाळ्यामध्ये दर्शन घ्यायला येतात. आणि आज सकाळपासूनच एकूणच महाआरती झाली होती 4 वाजता आणि त्यानंतर कुठे रांगा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत की भक्त मंडळी जी आहेत ती अगदी रांगेत उभे राहून दर्शन घेताना दिसत आहेत. आणि संपूर्ण वातावरण जे आहे त्या ठिकाणी भक्तिमय झालं आहे. जय हरी विठ्ठल आणि विठू माऊलीच्या गजरामध्ये एकूणच आपण पाहिलं तर वडाळ्याचा सगळा परिसर जो आहे तो अगदी दुमदुमून निघालेला दिसतोय. आणि या ठिकाणी देखील वारकरी मंडळी ज्या आहेत त्या मंडळींमध्ये अगदी आनंदाचं वातावरण आहे. ज्ञानेश्वरांच्या, तुकारामांच्या ओव्या ज्या आहेत, गीत जे आहेत ते या ठिकाणी गायलं जातात. नक्कीच अभंग आणि ओव्या म्हटल्या जातात. सीमा, आपल्या प्रेक्षकांसाठी कृपया करून हा संपूर्ण अभंग जो आहे तो ऐकू देत. एकूणच आपण पाहिलं तर नक्कीच पुष्पांनी या ठिकाणी अगदी भक्तिमय असं वातावरण जे आहे ते झालेलं दिसतं.
सीमा, तुझ्या मागे आम्ही ऐकतोय की छानपैकी अभंग सुरू आहे, विठ्ठलाचं नामस्मरण केलं जात आहे. तर संपूर्ण हे भजन जे आहे, अभंग जो आहे तो आपल्याला ऐकायचा आहे. या ठिकाणी पहाटे 4 वाजल्यापासून जी लोकं आलेली आहेत, वारकरी आलेत, त्यांच्याकडून अभंग सुरू आहे आणि आता पण आपण पाहू शकतोय. नक्कीच आपण बघू शकतोय की अगदी भक्तीचं वातावरण जे आहे ते आपल्याला वडाळ्याच्या म्हणजे प्रति पंढरपूर जे आहे ते दिसतंय. सकाळपासूनच भाविक जे आहेत त्यांनी रांग लावलेली आहे आणि अगदी भाविकांमध्ये इथे येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये अगदी आजचा दिवस म्हणजे एक आनंद उत्सव असं आपल्याला दिसतंय. खुशाली. नक्की सीमा, जर पाहिलं तर जो संपूर्ण महिनाभर वारी करतो तो वारकरी, जसं आपल्याला शेवडेजींनी सांगितलेलं आहे, आणि ज्या वेळेला आपल्या विठुरायाच्या सावळ्या विठुरायाचं दर्शन होतो तो क्षण जो आहे तो तृप्त करून जाणारा असतो. ज्यांना पंढरपूरला जायला जमत नाही ते या प्रति पंढरपूर वडाळ्यामध्ये येत असतात. सकाळपासून तू त्या ठिकाणी आहेस, भाविकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतोय की संपूर्ण महिनाभराची वारी जी असते ती वारकरी करत असतात आणि त्यानंतर विठू माऊलीला भेटायची ओढ त्यांची जी असते ती आज आपण पाहिलं तर संपलेली आहे. कारण आज आषाढीचा सण आहे आणि आज या भाविकांनी त्यांच्या विठू माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे आणि वडाळ्याचं प्रति पंढरपूर जे आहे त्या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर 4 वाजल्यापासूनच भाविक जे आहेत म्हणजे केवळ मुंबईच नाही तर मुंबईतल्या अनेक भागातून, मुंबईतल्या आजूबाजूच्या परिसरामधून हे भाविक जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच एकदम आनंद उत्सव जो आहे तो यांच्या मनामध्ये आहे. कारण की बघतोय आपण की महिनाभर लागतात त्यांना विठू माऊलीकडे पोहोचण्यासाठी आणि आज आषाढीच्या निमित्तानं हे सगळे भाविक जे आहेत, वारकरी जे आहेत ते आपल्या विठू माऊलीचं दर्शन घेतात. त्यामुळे नक्कीच एक आनंद आहे, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आनंद आहे, डोळ्यांमध्ये कुठेतरी भाव आपल्याला दिसतात. नक्की सीमा, तू अशीच आपल्यासोबत राह. मी आता गौरव देशपांडे यांच्याकडे जाते. देशपांडेजी, मगाशी तुम्ही उल्लेख केलेला होता की तिथीनुसार, पंचांगानुसार प्रत्येक सणवार जे आहे ते आपण साजरे करत असतो. मात्र वारी म्हटलं तर ती याच काळामध्ये कशी येते, म्हणजे ह्याच्या मागची नेमकी गणितं काय आहेत? तुम्ही सूत्र तर सांगितलेलं आहेच की तिथीनुसार आपण वारी जी आहे ती साजरी करत असतो. मात्र हे जर आपण पाहिलं तर पावसाळा सुरू झालेला असतो, शेतकरी जो आहे तो पेरण्या करतो आणि वारीसाठी निघालेला असतो. नेमकं हे सूत्र काय, हे समीकरण काय? आपल्याकडे मगाशीच मी आपल्याला जसं म्हणलं की प्रत्येक जे सणवार येतात आपल्या धर्मामध्ये ते निसर्गाशी निगडीत आहेत. म्हणजे कुठलाही सण असा नाही आहे ज्याचा निसर्गाशी संबंध येत नाही. आज आपण या आषाढी वारीचा जर विचार केला तर तिथे पहिला पाऊस झालेला असतो, पेरण्या झालेल्या असतात आणि त्या पेरण्या झाल्यानंतर वारकरी वारीहून परत येत असतात. म्हणजे तोवर पेरण्यांचा काळ जो असतो तो झालेला असतो. आता वास्तविक प्रत्येक वर्षी पाऊस त्यावेळेस पडेल असं नाही.
पावसाचं गणित हे सुद्धा आपल्या पूर्वजांनी त्याचा अभ्यास केलेला आहे की पाऊस कधी पडेल, कसा पडेल, किती पडेल. तर त्याचा सुद्धा अंदाज पूर्वीच्या आपल्या शेतकरी बंधूंना त्याचा अभ्यास असायचा, वारकऱ्यांचा त्याचा अभ्यास असायचा आणि त्यानुसार त्या धान्यांची पेरणी केली जात असेल आणि त्यानंतर ते वारीला निघत असत. तर आषाढी एकादशीचा जर आपण आत्ता विचार केला तर मगाशीच मी आपल्याला म्हणलं की प्रत्येक महिन्यामध्येच ही एकादशी एक येत असते, पण वारीची जी परंपरा आहे ही मुख्यतः 4 महिन्यांसाठी त्यांनी सांगितलेली आहे भागवत धर्मामध्ये. त्यामध्ये आषाढी वारी ही प्रमुख आहे, कार्तिकी वारी ही सुद्धा प्रमुख, चैत्र आणि माघ महिन्यामध्ये सुद्धा काही संप्रदायामध्ये वारी सांगितलेली आहे करायला. तर हे 4 एकादशा ज्या आहेत, आता वारी शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर आपण देवीची जी आरती म्हणतो त्याच्यामध्ये वारी वारी जन्म मरणाते वारी असं देवीला प्रार्थना केली आहे. तर वारी शब्दाचा एक स्थूल अर्थ आणि एक गूढार्थ असे 2 अर्थ होतात. स्थूल अर्थ जर आपण बघितला तर वारी म्हणजे येरझार किंवा खेपा मारणे. इथून पंढरपूरला आळंदीहून किंवा देहूहून जी आपण एक खेप मारतो माऊलींबरोबर त्याला वारी असं म्हणतात. पण सूक्ष्म गूढ अर्थ जर वारी शब्दाचा आपण बघितला तर जन्म मरणाचं जे चक्र चालू आहे जीवाच्या मागे आपल्या संतांच्या अभंगामध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल किंवा भगवद्गीतेमध्ये सुद्धा बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तर अनेक जन्मांचं सुकृत जर असेल तर आपल्याला या विठ्ठलाची आवड निर्माण होते. तर हे जे जन्म मरणाचं चक्र आहे त्याला वारी हा अर्थ एक सूक्ष्म अर्थ सांगितलेला आहे आणि ती जी वारी आहे ते जन्म मरणाचं चक्र चुकवायचं आणि मुक्त व्हायचं, मुक्ती मिळवायची हा त्यामागे एक मोठा उद्देश आहे. वारीचा आपण जर विचार केला तर याच्यात 3 प्रकारच्या उपासना एकत्र आलेल्या आहेत. त्यामध्ये कर्ममार्ग आहे, ज्ञानमार्ग आहे आणि भक्तिमार्ग. हे 3 मार्ग एकत्र आलेत. कर्ममार्ग म्हणजे कुठला येतो तर आपण जे चालत जातो आळंदीहून देहूहून पंढरपूरला, त्या चालण्यामध्ये कुठलीही कामना नसते, ते निष्काम कर्म असतं. त्यामुळे ती एक प्रकारची तपश्चर्या असते. तर तो कर्ममार्ग झाला. ज्ञानमार्ग कुठला याच्यामध्ये तर वारकरी कपाळाला बुक्का लावत असतात. तर तो बुक्का का लावतात तर विठ्ठलाची मूर्ती ही सुद्धा कृष्ण वर्णाची आहे आणि त्या कृष्ण वर्णाचा बुक्का मी माझ्या कपाळी धारण करतो. याचा अर्थ विठ्ठल आणि मी एकरूप आहे. म्हणजे अद्वैत संप्रदाय जो आहे की विठ्ठल आणि मी वेगळा नाही, प्रत्येक चराचरामध्ये प्रत्येक जीवामध्ये भगवंत विठ्ठल भरलेला आहे याचं एक ते खूण म्हणून बुक्का वारकरी धारण करत असतात. तो ज्ञानमार्ग. ज्ञानमार्ग म्हणजे मी आणि ब्रह्म, मी आणि विठ्ठल भिन्न नसून एकच आहे. आणि भक्तिमार्ग तर आपल्याला माहितीच आहे की भक्तिमार्गामध्ये सतत नामस्मरण कीर्तन या वारीमध्ये सतत होत असतं. तर असा हा जो संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय, याच्यामध्ये कर्म, ज्ञान आणि भक्ती हे 3ही मार्ग एकत्र आलेले आहेत. ते आपण जी उपासना करत असतो ती उपासना काही जण एकाच मार्गाने करतात, कोणी कर्म मार्गाने करतो, कोणी भक्ती मार्गाने. पण या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की हे 3ही मार्ग याच्यामध्ये एकत्र आलेत. आणि मगाशी मी जसं सांगितलं की तिथी प्रधान आपल्या ज्या देवता आहेत त्यामध्ये एकादशी या तिथीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि वारकरी संप्रदायात सुद्धा काळ आणि वेळ बघायची पद्धत आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर संत तुकाराम महाराजांना जो अनुग्रह प्राप्त झाला बाबाजी चैतन्यांकडून, स्वप्नामध्ये मंत्र मिळाला, तर तुकाराम महाराजांनी सुद्धा विशिष्ट काळ आणि वेळ बघून त्या मंत्राचं अनुष्ठान जे आहे त्या मंत्राची उपासना चालू केली होती. त्यांच्या एका अभंगामध्ये ते असं म्हणतात की माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तर माघ शुद्ध दशमी आणि गुरुवार हा विशिष्ट काळ आणि वेळ, विशिष्ट मुहूर्त बघून संत तुकाराम महाराजांनी त्यांचा जो गुरुमंत्र होता त्याचा जप सुरू केला आहे. त्यामुळे आपल्या वेदांमध्ये जो काही काळाचं गणित जे सांगितलेलं आहे त्या काळाच्या गणितानुसार जर आपण वागलो, प्रत्येक सण हे जे आहेत हे विशिष्ट तिथीनुसार होत असतात आणि तिथी या आपल्याकडे पंचांगानुसार काढायला सांगितल्यात. पंचांगात अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये विशेषतः सूर्य सिद्धांतानुसार जे पंचांग बनतं ते प्रमाण मानावं असं शास्त्र सांगतं. त्या पंचांगानुसार ज्या तिथी येतात त्या तिथीनुसार आज मगाशी शेवडे सर जसं म्हणले की कोणालाही आमंत्रण द्यायला लागत नाही, कारण प्रत्येकजण आपल्या धर्मामध्ये सकाळी उठल्यावरती पंचांग बघायला सांगितलंय. पंचांग बघितल्यावर आज कुठली तिथी आहे, कुठलं नक्षत्र आहे, कुठला योग आहे, कुठले ग्रह कुठल्या राशीत आहेत, ह्या सगळ्याच्या काळाच्या गणितानुसार ते सणवार, कुंभमेळे, आषाढी वारी हे सगळं ठरत असतं आणि त्याचा लाभ लाखो लोक एका वेळेला घेत असतात.
बरोबर, लाखो लोक या ठिकाणी येत असतात. हे लोक कुठून येतात, कसे येतात, कुठलंही आमंत्रण नसतं, निमंत्रण नसतं, जसं शेवडेजी यांनी मगाशी सांगितलेलं होतं. म्हणूनच तुकोबा कदाचित असं म्हणतायत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.